जय बाळूमामा मित्रांनो, आता आपण मागच्या अध्याय म्हणजे 5व्या अध्यायामध्ये पाहिलं की बाळूमामाने ठरवलं की सत्यवाला आपल्या जीवनामध्ये आणायचे नाही आणि बाळूमामाच्या पत्नीचा गर्भपात झाल्यामुळे बाळूमामा फार दुःखी झाले. आता आपण अध्याय क्रमांक 6 मध्ये पाहणार आहोत की बाळूमामाचं त्यानंतरचं पुढचं जीवन कसं झालं. तर बाळूमामा 16 वर्षाचे असताना फार मोठा दुष्काळ पडला. उन्हामुळे रानात मृगजळ प्यायला आणि चारा पाण्याच्या अभावी चारा न मिळाल्यामुळे जनावरांमध्ये मरगळ अशी अवस्था चालू झाली. बाळू अतिशय चपळ असल्यामुळे तहान लागल्यावेळी खोल विहिरीत उतरून भांड्यात पाणी भरून आणत असे. अशा कठीण प्रसंगी बाळूकडे देवदूत आले. त्यांना पिण्यासाठी ओंजळवर पाण्याची मागणी केली. बाळूने खोल विहिरीतून पाणी आणून त्यांची तहान भागवली. तेव्हा देवदूताने आशीर्वाद दिला, इथून पुढे तू जे बोलशील ते खरं होईल. देवदत्तांची ही उक्ती एक आशीर्वादरूपी शक्तीच होती. ही बाळूमामाच्या हाती आलेली लोकसंग्रहासाठी किंवा लोककल्याणासाठी लाभलेली एक दैवी शक्ती होती. जनकल्याणासाठी लोकसंग्रहाचा बाळूमामांनी मार्ग अनुसरला. हाती घेतलेले कार्य पूर्ण करणे हा त्यांचा ध्येयवाद होता. म्हणून मामांनी स्वार्थाला व अंतःकरणात थारा न देता श्रद्धा भक्तीचे प्रतीक असलेला भंडारा करण्याची योजना आखली. भंडारा उत्सवामध्ये अन्नदान व देवाचे भजन कीर्तन आणि माणसांच्या मनातील उंच विशाल बनवणारा गगनभेदी ढोल वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भंडारा उत्सवात भंडाऱ्यामध्ये न्हाऊन निघावे की ज्यामुळे शारीरिक रोग व्याधी मानसिक विवंचना चिंता त्यामुळे पळ काढतात. या भंडाऱ्यावेळी जमिनीसह सर्व आसमंत पिवळे गर्द होत होते. कृष्णाने पितंबर झटकता सर्व अंबर पिवळेपणाने भरून गेले. असा पिवळेपणा म्हणजे अज्ञानाला प्रतिबंध करणारा अडसर होय. मेतके तालुका कागल येथे 1932 साली फाल्गुन वद्य एकादशीस वात घालून व द्वादशी दिवशी मिष्टान्न भोजनाचा महाप्रसादाचा कार्यक्रम घालून पहिला भंडारा उत्सव साजरा केला गेला. त्या प्रसंगी जनतेतील उत्साह आणि प्रेम कौतुकास्पद होते. या भंडारातील अमृताला लाजवणाऱ्या प्रसादाचा लाभ भोजनप्रेमी आणि भाविक भक्त ओढाळ व विरक्त गरीब श्रीमंत भिकारी अशा अनेक लोकांनी श्रद्धेने घेतला. या भंडाऱ्यावेळी यात्रा भरत असते. यात्रेत फळांची फुलांची मेवा मिठाईची इत्यादी विविध मालांनी भरलेली दुकाने असत. त्यानंतर काही काळामध्ये मुगळी करड्याळ नंद्याळ या ठिकाणी भंडारा व त्या निमित्त यात्रा भरत राहिल्या आणि कोलेवाडीच्या या ठिकाणी आजही ते यात्रा होत असतात. चिकोत्रा नदीच्या तीरावरती बसलेल्या मेतके येथील मंदिरामध्ये मामांच्या कृपेने हालसिद्धनाथांच्या पादुका केल्या. अवतारी हालसिद्धनाथांची मूर्ती घडवत असता पितळेच्या रसाचा स्फोट होत असे. यामुळे निराश झालेला अवतारी मामांचे दर्शन घेऊन म्हणाला, देवा मी पापी असावा, कारण माझ्या हातून हालसिद्धनाथांची मूर्ती घडवण्यामध्ये यश येत नाही. तेव्हा मामा अवताऱ्याला म्हणाले, ए अवताऱ्या, आधी तो माझ्या पादुका कर आणि मग पहा हालसिद्धनाथांची मूर्ती कशी बनते. अवताऱ्याने जेव्हा मामाच्या पितळी पादुका तयार केल्या तेव्हा त्यांच्या इच्छेप्रमाणे हालसिद्धनाथांची मूर्ती तयार झाली. मामांच्या त्या पितळी पादुकांची मंदिरामध्ये स्थापना केली गेली. कालांतराने मामांची व विठ्ठल रखुमाईची मूर्ती करून त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर मंदिरासमोर एक खांब रोवला गेला. भूतबाधा झालेल्या व्यक्तीला त्या खांबाला आलिंगन दिल्यावर बोलू लागतं. त्या खांबाला कवटाळल्यानंतर पिशाच अनेक प्रकारचे खेळ करत असे, पण त्याची कोणतीही मात्रा तिथे चालत नसे. बाधित व्यक्तीला सोडून पिशाचाला पळ काढावं लागत असे. भंडाराचा उत्सव सध्याही चालू आहे. स्वतः मामा ज्या ज्या स्थळी फिरले ते रमले. तेथील भक्तजनांचे संसार कष्ट मामांनी दूर केले, नाहीसे केले आहे. देवदेवतांच्या उत्सवामुळे संतांच्या चरणस्पर्शामुळे कोणतेही कार्य पूर्णत्वाला जाते. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये गणेश वंदना करण्याची प्रथम पद्धत आहे. तसेच संत चरणांचे महत्त्व आहे. अशा प्रकारे ज्ञानाचा उदय करणारा अज्ञान घालवणारा हा 6वा अध्याय संपूर्ण झाला. जय बाळूमामा.